नमस्कार रसिक हो, मी सांज तुमचे सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। माधुरी दीक्षित हे नाव जसं आपल्या समोर येतं, आपल्याला आठवते ते माधुरीचं दिलखुलास हास्य आणि एक सुंदर व्यक्तिमत्व। बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित हिची बॉलिवूडवरील मोहिनी आजही कायम आहे। आजही भल्या भल्यांना माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडते। माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये एकेकाळी आघाडीची आणि टॉपची अभिनेत्री मानली जात होती। त्या काळी आपल्या सिनेमामध्ये माधुरीने काम करावे असा निर्माते दिग्दर्शकाचा अट्टहास असायचा। माधुरीचा डान्स, तिची नॅचरल ऍक्टिंग आणि तिचे निखळ सौंदर्य यामुळे आजही बऱ्याच डायरेक्टरसाठी माधुरी त्यांची पहिली आवड राहिली आहे। जेव्हा डायरेक्टर संजय लीला भन्साळींना विचारले की तुमची आवडती ऍक्ट्रेस कोण आहे, त्यावेळी संजय लीला भन्साळींनी 5 वेळा केवळ माधुरीचेच नाव घेतले होते। माधुरीला तिच्या हिंदी सिनेमातील कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 5 वेळा फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे अवॉर्ड्स मिळाले आहेत। तसेच भारत सरकारतर्फे माधुरीला सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच पद्मश्रीने सुद्धा सन्मानित केले आहे। तर चला जाणून घेऊया पद्मश्री माधुरी दीक्षितच्या बालपणाबद्दल। पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा, कारण अशा मोठ्या स्टार्सच्या बायोग्राफीज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर माधुरीचा जन्म 15 मे 1967 साली मुंबईत झाला। वडील शंकर दीक्षित आणि आई स्नेहलता दीक्षितची माधुरी सर्वात छोटी मुलगी आहे। माधुरीला एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे अजित दीक्षित आणि माधुरीला 2 बहिणी देखील आहेत, त्यांचं नाव आहे रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित। माधुरी पार्ले कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजी मध्ये शिक्षण घेत होती। 12वी मध्ये असताना मे महिन्याच्या सुट्टीत माधुरीच्या बहिणीच्या मैत्रिणीकडून माधुरीला समजले की राजश्री प्रोडक्शन मध्ये एका रोलसाठी ऑडिशन चालू आहेत, म्हणून माधुरीनेही आपली ऑडिशन दिली आणि योगायोग असा होता की माधुरीची ऑडिशन राजश्रीच्या लोकांना आवडली आणि माधुरीला तिची पहिली फिल्म म्हणजेच अबोध ॲट द एज 70 मिळाली। पण माधुरीची पहिली फिल्म फ्लॉप झाली। माधुरीला ती खूप बारीक आहे असं क्रिटिसिझम सुद्धा ऐकावं लागलं। पण फिल्म मेकर सुभाष घईंनी माधुरीमध्ये काही स्पार्क बघितला आणि त्यांनी त्यांच्या उत्तर दक्षिण फिल्म मधून माधुरीला पुन्हा लॉन्च केले। त्या फिल्म मध्ये माधुरी बरोबर ऍक्टर जॅकी श्रॉफ आणि रजनीकांत पण होते। फिल्म उत्तर दक्षिण करत असतानाच माधुरीला फिल्म तेजाब मिळाली आणि 1998 मध्ये माधुरीची अनिल कपूर बरोबर फिल्म तेजाब रुपेरी पडद्यावर आली। तेजाब सुपरहिट फिल्म ठरली। तेजाबचं 1 2 3 सॉन्ग त्या वर्षीचं चार्टबस्टर सॉन्ग ठरलं। लोक माधुरीला ओळखू लागली। तेजाबच्या सक्सेस बरोबर माधुरीचे फिल्मी करिअर सुद्धा धावायला लागले। ऍक्टर अनिल कपूर बरोबर माधुरीची जोडी विशेष जमली। माधुरीने अनिल कपूर बरोबर 20 फिल्म्स मध्ये काम केले आहे। माधुरीची अनिल बरोबरची जोडी लोकांना आजही आवडते। माधुरीचा 1998 मध्ये आमिर खान बरोबर दिल हा चित्रपट आला आणि त्यातलं मुझे नींद ना आए हे सॉन्ग सुपरहिट झाले। माधुरीने आमिर खान बरोबर केवळ 2 फिल्म्स मध्ये काम केले आहे, त्या फिल्म्स म्हणजे दिल आणि दीवाना मुझसा नहीं। 1994 मध्ये माधुरीचा मेगास्टार सलमान खान सोबत हम आपके है कौन आला आणि ह्या चित्रपटाने माधुरीला केवळ भारतातच नाही तर परदेशात सुद्धा एक अभिनेत्री म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली। या चित्रपटासाठी माधुरीला बेस्ट ऍक्ट्रेस या कॅटेगरीमध्ये बरेच अवॉर्ड्स मिळाले। चित्रपट समीक्षकांनी सुद्धा सलमान माधुरीच्या अभिनयाचे कौतुक केले। हम आपके कौनच्या कमाईचा रेकॉर्ड हा ग्रीनिच बुक मध्ये सुद्धा मेन्शन केला गेला आहे। अनिल कपूर नंतर जर माधुरीची जोडी कोणाबरोबर जमली असेल आणि प्रेक्षकांना आवडली असेल तर ती आहे मेगास्टार सलमान खान बरोबर। माधुरी आणि सलमानने एकत्र 4 फिल्म्स मध्ये काम केले आहे। त्या फिल्म्स आहेत साजन, दिल तेरा आशिक, हम आपके है कौन, हम तुम्हारे है सनम। 1997 मध्ये माधुरीची ऍक्टर शाहरुख खान बरोबर दिल तो पागले ही फिल्म आली। फिल्म त्या वर्षीची ब्लॉकबस्टर हिट ठरली। लोकांना पूजाचं कॅरेक्टर खूप आवडले। माधुरीला फिल्म दिल तो पागले साठी बेस्ट ऍक्ट्रेस अँड बेस्ट ऍक्ट्रेस इन क्रिटिक्स साठी
फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाली. माधुरीने ऍक्टर SRK बरोबर टोटल 6 फिल्म्स मध्ये काम केले आहेत. त्या फिल्म्स आहेत दिल तो पागले, देवदास, हम तुम्हारे है सनम, कोयला, अंजाम, गजगामिनी. जसं माधुरीचं प्रोफेशनल लाईफ सेट झालं तसं माधुरीच्या घरातल्यांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. माधुरीच्या भावाने अजित दीक्षितने अमेरिकेमध्ये एक पार्टी ठेवली. त्या पार्टीमध्ये डॉक्टर श्रीराम नेने आले होते. पार्टीमध्ये माधुरी डॉक्टर श्रीराम नेनेची ओळख झाली. श्रीराम नेनेंना माधुरीच्या फिल्मी करिअर बद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांना हेही माहित नव्हते की माधुरी एक टॉप ऍक्ट्रेस आहे बॉलिवूडमध्ये. तिचे फॅन्स केवळ भारतातच नाही तर परदेशात सुद्धा आहेत. माधुरी आणि डॉक्टर श्रीराम नेने या दोघांचं करिअर आणि लाईफस्टाईल हे दोन्ही एकमेकांपासून खूप वेगळे होते, पण तरी सुद्धा दोघांची मनं जुळायला लागली. 1-2 भेटींनंतर दोघांनाही एकमेकांची साथ आवडायला लागली. दोघांची चांगली मैत्री झाली. एके दिवशी डॉक्टर श्रीराम नेनेंनी माधुरीला ट्रेकिंगसाठी येणार का असे विचारले आणि माधुरीने लगेच हो सांगितले आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शेवटी माधुरीने 17 ऑक्टोबर 1999 ला डॉक्टर श्रीराम नेने बरोबर लग्न केले. लग्नानंतर माधुरी अमेरिकेमध्ये राहायला गेली, पण तरी माधुरीने फिल्म देवदासचे शूटिंग पूर्ण केले. साल 2002 मध्ये फिल्म देवदास रिलीज झाली आणि फिल्म बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरली. पर्सनल आयुष्यात माधुरीला 2 मुलगे आहेत, अरिन आणि रायन. 2006 मध्ये माधुरी आपल्या फुल फॅमिली बरोबर कायमची भारतात आली. इंडियामध्ये येऊन माधुरीने आजा नचले नावाची फिल्म सुद्धा केली, पण बॉक्स ऑफिसवर फिल्मने फार काही बिझनेस केला नाही. त्यानंतर माधुरीने डेढ़ इश्किया, गुलाब गँग मध्ये सुद्धा काम केले, जे दोन्ही पिक्चर बॉक्स ऑफिसवर फार चालले नाहीत. माधुरीने मराठीमध्ये बकेट लिस्ट नावाची फिल्म केली होती. तसेच OTT प्लॅटफॉर्मवर माधुरीने द फेम गेम आणि मजामा या 2 वेब सिरीज सुद्धा केल्या आहेत. माधुरीला सध्या आपण डान्स दिवाने या शोची जज म्हणून पाहू शकतो. आता जाणून घेऊया माधुरी बद्दल काही फेमस किस्से. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटी नक्की वाजवा, म्हणजे तुम्हाला असेच सुंदर व्हिडिओ पुढेही पाहायला मिळतील. तर किस्सा नंबर 1. फिल्म हम आपके है कौनच्या वेळी माधुरीने सर्वात जास्ती म्हणजेच 3 करोड फीस घेतली होती. किस्सा नंबर 2. माधुरीला डिरेक्टरची ऍक्टर सुद्धा म्हटले जाते. डिरेक्टर सूरज बडजात्याने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की एका डायरेक्टरचं करिअर तिथपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत तो माधुरी दीक्षित बरोबर काम करत नाही. किस्सा नंबर 3. माधुरी इंडस्ट्री मधली अशी एकटीच ऍक्ट्रेस आहे जिला 13 वेळा फिल्मफेअर मध्ये नामांकन मिळाले आहे आणि त्यापैकी 5 वेळा ती फिल्मफेअर अवॉर्ड जिंकली आहे. किस्सा नंबर 4. फिल्म साजनच्या वेळी माधुरी संजय दत्तचे नाते मैत्रीपेक्षा पुढे गेले होते, पण कालांतराने ते वेगळे झाले. किस्सा नंबर 5. संजय दत्त बरोबरच्या ब्रेकअप नंतर माधुरीचे नाव क्रिकेटर अजय जडेजाशी सुद्धा जुळले, पण दोघांनीही या नात्याचा सार्वजनिकरित्या कधीच स्वीकार केला नाही. रसिको, तुम्हाला माधुरीची कोणती फिल्म सर्वात जास्ती आवडते आणि का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.